नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची माहिती घेतो आहे, ती म्हणजे मल्हारी सप्तशतीचे पाठ कसे करायचे, केव्हा करायचे आणि का करायचे, किती संख्येमध्ये करायचे, तर ते आपण आज बघूया. आता बघा की दुर्गा सप्तशतीबद्दल सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी देवीची खूप सेवा केली आहे. आपण नवरात्रीमध्ये कुळाचारामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे जास्तीत जास्त पाठ करून सेवा दिली आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला मल्हारी सप्तशतीसुद्धा करायची आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी आपल्याला आपल्या कुळाचे रक्षण करण्यासाठी कुलदेवता आणि कुलदैवत यांची निवड केली होती. म्हणून आपलं जे कुळ आहे, आपल्या कुळाचा उत्कर्ष आणि विकास यांची जबाबदारी पार पाडण्याचं काम आपले कुलदैवत करत असतात. म्हणून कुळाचार आपल्याकडून दरवर्षी व्हायला पाहिजे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकटे येतात, जे काही दुःख येतात, यातना होतात, जी काही मोठी मोठी संकटे येतात, त्यांना पितृदोष, वास्तुदोष, कुळाचार, कुलधर्म ह्या गोष्टी खूप खूप कारणीभूत असतात. आणि त्यातीलच सगळ्यात महत्त्वाची संधी ही आपल्याला आली आहे, ती म्हणजे कुळाचाराची. म्हणजे आता षडरात्रोत्सव चालू होणार आहे. वर्षभरातल्या ज्या कुळाचाराच्या सेवा असतात, नवरात्र असेल, षडरात्रोत्सव असेल, त्यावेळी तर आपल्याकडून कुळाचार हा झालाच पाहिजे. आणि मूळ पीठावर जाऊन आपल्याला मानसन्मानसुद्धा करायचा असतो. त्या मानसन्मानासाठी काय साहित्य असतं? खंडोबाच्या मानसन्मानासाठी आणि 3.5 शक्तिपीठांपैकी जी आपली कुलदेवता असेल तिच्या मानसन्मानासाठी काय साहित्य लागतं, हे मी माझ्या शॉर्ट्सद्वारे, माझ्या व्हिडिओद्वारे मी तुला बऱ्याच वेळा सांगितलं आहे. नक्की कृपा करून मूळ पीठावर जाऊन मानसन्मान करून आला पाहिजे. त्यापैकीच वर्षातील सगळ्यात जास्त महत्त्वाचा कुळाचाराचा हा अवसर म्हणजे चंपाषष्ठी, षडरात्रोत्सव हे जवळ आला आहे. आणि जसं आपल्याला आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले, त्याचप्रमाणे आपल्याला आता मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे आहे. या पहिले मी एक व्हिडिओ केला होता की आपल्याला जेव्हा संकट येतात, दुःख येतात, तेव्हा आपण काय करतो की खूप दुःखात आपण असतो आणि खूप नवस बोलून जातो. कुठल्याही देवस्थानावर आपण गेलो तर काहीतरी नवस बोलतो आणि मला या संकटातून मुक्त कर, असा काहीतरी नवस आपण बोलतो. पण जेव्हा आपलं ते संकट संपतं तेव्हा आपण विसरून जातो की आपण नवस बोलला होता, काहीतरी कबूल केलं होतं. तर त्या विसरलेल्या सगळ्या नवसांचे दोष मात्र आपल्या पाठीशी लागतात जर आपण ते फेडले नाही तर त्या सगळ्या नवसांमधून, बोललेल्या नवसांमधून आपण जेजुरीला गेलो की आपण भार उतरवत असतो बघा. तर त्याचा अर्थ हाच की जर काही आपण मागितलेले असेल, इच्छा मागितली असेल आणि नवस फेडला गेला नसेल, तर त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल, आपल्याला आठवत नसतील आपण काय काय नवस बोललो, तर त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे, तो म्हणजे मल्हारी सप्तशती. हा प्रत्येक पुरुषाने दर रविवारी वाचलाच पाहिजे. जर तुमच्याकडून वाचन होत नसेल, महिलांनीसुद्धा वाचायला चालतं. म्हणजे पुरुष मंडळी तुमच्या घरातले वाचत नसतील तर महिलांनी आपल्याला या मल्हारी सप्तशतीचे पाठ किंवा 22 पाठ या चंपाषष्ठीमध्ये करायचे असतात. आणि तो व्हिडिओ जर बघितला नसेल नवसाचा, तर तो व्हिडिओ नक्की बघा. आता ही मार्गशीर्ष शुद्ध 1 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत मार्गशीर्ष महिन्याच्या ही चंपाषष्ठी असते. 6 दिवस षडरात्रोत्सव आपण साजरा करत असतो आणि हाच देवदीपावलीचा उत्सव असतो. यावेळी खंडेराव महाराज हे विश्रांती घेत असतात आणि त्यांना आपण घटी बसवत असतो. जसं की आपण नवरात्रीला देवीला आपला जो कुलदेवतेचा टाक असतो ते आपण घटी बसवत असतो, तसंच आपल्याला खंडोबांचा जो टाक असतो तो घटी बसवत असतात. अशी पद्धत बऱ्याच म्हणजे सगळ्यांच्या घरी घट मांडून आपण षडरात्र साजरा करत असतो. काही ठिकाणी कुटुंब प्रमुख 5 दिवस उपवास करतात, पण नाही केला तरी चालेल. दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशतीचे पाठ किंवा 22 पारायण आपल्याला करायचे असतात. हे आपल्या कुळाचाराचे, कुळधर्माचे 6 दिवस आपल्याला खंडोबाची सेवा करायची असते, मल्हारी सप्तशती वाचायची असते. खंडोबारायांना भरपूर हळद म्हणजे भंडारा आवडत असतो, म्हणून त्याचं सुद्धा आपण उधळण करत असतो. तळी भंडार केला जातो आणि नैवेद्याला आपण बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य आपण बनवत असतो. याशिवाय पुरणपोळीसुद्धा करत असतो. भगवान शंकराने जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्यांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्याला या ग्रंथाचं पठण करायचं असतं. हा ग्रंथ खूप सोपा, साधा, मराठीतून आहे. सगळ्यांनी 5 पाठ तरी नक्की करा या चंपाषष्ठीमध्ये. आता याचे नियम असे आहे की याचे फार काही कठीण असे नियम नाही आहे. जर तुम्ही संकल्पित ही सेवा करणार,
5 पाठ 22 पाठ जितके पाठ तुम्हाला करायचे तितका संकल्प करा, आपली इच्छा बोलून संकल्प करा. आणि संकल्पित सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं असतं. तर 6 दिवस ब्रह्मचर्य पाळायचं, काळे कपडे न घालता सेवा करायची. एक आसनी शक्यतोवर ही सेवा करा. 5 दिवसासाठी एकच आसन मांडून आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर मांसाहार कंप्लीट वर्ज्य, तुम्ही मांसाहार करायचा नाही या 6 दिवसामध्ये. तर अशा साध्या सोप्या सेवा आहेत. एकदा तुम्ही पाठाला बसले की मध्ये उठायचं नाही. न उठता आपल्याला हा पाठ करायचा आहे. एक आसनी हा आपल्याला पाठ करायचा आहे. पाठ करताना मध्ये शिंका जांभई काही जर आलं तुम्हाला खोकला वगैरे तर श्रोत्रचमन करायचं आहे. बाजूला पाणी ठेवायचं. पाणी आपल्या कानांना डोळ्यांना लावून मग आपण परत पाठ आपला करायचं आहे, समोरचं वाचायचं आहे. तर इतके साधे सोपे नियम आहे. प्रत्येकाने मल्हारी सप्तशतीचा पाठ नक्की नक्की करा. तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवत आहे. श्री स्वामी समर्थ.